आज किलबिल मधल्या बच्चे कंपनीने आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा बरोबर आणले होते. त्यामुळे बच्चे कंपनीची किलबिल खूपच वाढली होती. निखिल दादा प्राचीताईंना सहकार्य करायचे म्हणून बरेच आजी आजोबांनी मदतीला यायची तयारी दाखवली. आकांक्षाच्या आजी एका मराठी शाळेमध्ये क्रीडा शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या होत्या. श्रीमती अंजलीताई मराठी विषयाच्या आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त झालेल्या सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक ग्रुपमध्ये होत्या. दोघींनी येऊन मुलांना मदत करायची, बालगोपाळांना प्रोत्साहन द्यायचे असे ठरवले. निखिल दादाचा मित्र ओंकार गेली 4 वर्षे तबला शिकत होता. प्राचीताईची एक मैत्रीण मैथिली शास्त्रीय संगीताच्या क्लासला जात होती. त्या दोघांनी पण उत्स्फूर्तपणे आठवड्यामधून एक दिवस येऊन छोट्या मुलांपुढे आपली कला सादर करायचे ठरवले. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 वाजता बच्चे कंपनीने सोसायटीच्या हॉलमध्ये यायचे. मोठ्यांच्या मदतीने ड्रॉइंग, पेंटिंग, क्राफ्ट, छोटी छोटी आसने, कवायतीचे प्रकार आणि शेवटचे 15 मिनिटे मनाचे श्लोक, रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि शेवट शुभं करोती म्हणून दिवसाची सांगता करायची. अशी साधारण रूपरेषा सर्वांनी मिळून ठरवली. शनिवारचा दिवस मात्र मुलांनी आपल्या पालकांना बरोबर घेऊन यायचे आणि या आठवड्यात मुले काय काय नवीन शिकले हे मुलांनी स्वतंत्रपणे आनंदाने सगळ्यांसमोर सादर करायचे असे ठरले. त्यामुळे काय होईल तर सगळ्या मोठ्यांना सुद्धा मुलांबरोबर सुंदर वेळ घालवता येईल. आपली मुले या आठवड्यात नवीन काय शिकली हे सुद्धा समजेल आणि मुख्य म्हणजे मुले सुद्धा आणखीन उत्साहाने नवीन शिकण्यासाठी उत्साह दाखवतील.